गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावादिदं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगवद्धारक जगदवदी जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण ते जीवंदो श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारणी आदान। गंगा पापं शशीतापं दैन्यकल्पतरुस्तथा पापं तापं च हरति दैन्यचं गुरुदर्शनम्। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। गेल्या रविवारपासून येणाऱ्या रविवारपर्यंत दत्त संप्रदायामध्ये किंबहुना सकल दत्त संप्रदाय स्वामी संप्रदाय दत्त स्वरूप दत्त अवतारित सकल साधू संत सेवेकरी परिवारांसाठी हा जो पर्वकाल आहे याला दत्त नवरात्राचा पर्वकाल म्हणतात। आणि या दत्त नवरात्राच्या पर्वकालामध्ये प्रचंड चैतन्य प्रचंड तेज भू लोकातील प्रत्येक दत्त मूर्ती किंबहुना दत्त अवतारिक पुरुषांच्या समाधी असतील मूर्ती असेल त्याच्या प्रचंड ओसांडून वाहत असत। याचा प्रत्यानुभव बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना आपल्या मठात नेहमी येत असतो। एरवीचे स्वामी महाराज पाहिजे आणि या दत्त नवरात्रातले स्वामी महाराज पाहिजे। रविवारी दत्त नवरात्राला आरंभ झाला आणि दत्तात्रय प्रभूंचं अनुष्ठान गुरुकुटियामध्ये स्थापन झालं। दत्त संप्रदाय तुम्हाला जितका सोपा वाटतो तितका तो सोपा नाहीये। कारण याचा असा आहे सगळ्यात जास्त जर का सवळ कुठं असेल ते दत्त संप्रदायामध्ये। पण या दत्त संप्रदायामधल्या सवळ्या ओळ्याला या साधन पर्वकालामध्ये दत्त नवरात्राच्या पर्वकालामध्ये प्रत्येक साधकाने ते साधलं पाहिजे। एरवी ठीक आहे पण किमान या पर्वकालामध्ये आत्ताची जी पर्वणी चालू आहे त्या पर्वणीमध्ये अनेक ठिकाणी घरोघरी नामस्मरण सेवा भजन सेवा पारायण सेवा या प्रत्येक घरोघरी चालू आहे। पण या सगळ्या सेवांच्या पर्वकालामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने ती साधना साधायची असेल तर त्याचे काही नियम आहेत। म्हणजे अगदीच काय अनेक लोक आता पारायणाला त्या ठिकाणी बसले पण गुरुचरित्राचं पारायण करत असताना पावन पवित्र अशा महाग्रंथाच्या पहिल्या 1-2 पानावर त्याची काही माहिती लिहिलेली असते
ते नियम असतात. पण ते रतस्थ कसं राहावं, 9 दिवस किंवा 7 दिवसाचं जे जे काही साधक पारायण करतात त्या पारायणामध्ये साधकाने रतस्थ कसं राहावं त्याच्यामध्ये त्याची संकीर्ण अशी माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये अनेक प्रकारचे शंका आहेत. काही ठिकाणी सुविवाद आहे आणि काही ठिकाणी नक्की पारायण कोणत्या ग्रंथाचं करावं हा एक प्रश्न आहे. मी मागे सांगितलं की या दत्त नवरात्रामध्ये कोणतं पारायण करावं. गुरु लीलामृत आहे, जक्कलकोट स्वामी महाराजांचा संपूर्ण चरित्राचा महासागर 53 अध्यायामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. बरीचशा लोकांनी आम्ही गुरुचरित्र वाचतो परंतु कधी कधी गुरु लीलामृत कधी वाचतच नाही. तर कधी कधी एक वर्ष तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर एखाद्या वर्षी गुरु लीलामृताचंही पारायण करत चला. मग या सगळ्यांमध्ये काय भेद आहे. साधकाला काही त्या ठिकाणी साध्य करत असताना काही विशेष गोष्टी आहेत का, तर निश्चित आहे. असं आहे की गुरुचरित्राला अनेक प्रकारचे बंधनं घातली, अनेक प्रकारची बंधनं घातली. त्याचं कारणही तसं आहे. त्याचं पहिलं कारण असं आहे की गुरुचरित्र यांना 5वा वेद म्हटलं जातं. गुरुचरित्रांना 5वा वेद म्हणून संबोधलं जातं. त्याची रचना जर का अनेक या ठिकाणी साधक आहेत की ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे. एकदा का 35वा अध्याय सुरू झाला, अरे पुढे आधी वाचायच्या अगोदर काही काही साधक पानं मोजून घेतात. 1 2 3 अगोबायला असं कसं पारायण होईल ना. जे पारायण करतात त्यांना लगेच चटकन लक्षात येतं. 35 सुरू झाले की 40 पर्यंत घाम निघतो माणसाचा. मग तेवढ्या 35 ते 40 हे 5 अध्याय वाचत असताना कोणत्याच साधकाचं मन त्याच्यात नसतं. मी तुम्हाला इथं बसून सांगतो, चांगल्यातला चांगला पंडित जरी बसला ना तो साधक वाचायला, तर तो साधक महाराजा 35 आणि 36व्या अध्यायात ब्राह्मणाचार्य कर्म सांगत असताना भगवंत ते वाचता वाचता काही लोक झोपून जातात, काही लोक इकडे तिकडे बघतात. त्याचा कितवा अध्याय चाललाय, अरे 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 आपण बरेच मागे, एकदम पानं 4-5 पलटी करते. ज्यांनी ज्यांनी अशी ओव्हरटेक करून पारायण केलेले त्यांनी लक्षात ठेवायचं आपलं हे शेवटचंच पारायण. त्याचं कारण सांगतो महाराज. काही ठिकाणी काही नियम पाळलेच पाहिजे आणि काही ठिकाणी नियम काही पाळायची गरजही नाही. गुरुचरित्राच्या संपूर्ण महासागरामध्ये भगवंताच्या चरित्राच्या देवाचं चरित्र आहे त्यात नवल नाही. पण यावत अनेक तीर्थांची त्या ठिकाणी महती सांगितले, अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या. आणि यावत सगळ्यात विशेष म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये अनेक वेदांचे मंत्र आहेत. आणि त्याच गुरुचरित्रातला आजचा श्लोक, गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पतरोस तथा पापम तापंच हरती दैन्यच्चम गुरुदर्शन, गुरुचरित्र अध्याय क्रमांक 42 ओवी क्रमांक 66. याच्यामध्ये काय सांगितलंय. आता हा मंत्र आहे, वेदातला मंत्र आहे. याच्यामध्ये या ओवीचा अर्थ असा आहे की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पापाचं नाश होतो. शशी म्हणजे माहितीये का, नाही आम्हाला शशिकाला माहिती आहे, आमच्या आत्ते बस. शशी म्हणजे काय करते का, कशी पारायण करत असा ते भगवंत आमच्या अवधूतालाच माहिती आहे.
नाकाविना मोती आणि अर्थाविना पोथी वाचू नये. शशी म्हणजे चंद्र, जो प्रचंड ताप झाला की तो शीतल करतो, त्याला शशी म्हटलंय. जसं शशीच्या चंद्रप्रकाशाच्या किरणाने कितीही तापलेला माणूस असू दे तो शांत होतो. आणि पापम तापन कल्पतरू तथा. कल्पतरू म्हणजे कल्पतरू माहितीये ना, कल्पतरू असं एक वृक्ष आहे जे स्वर्गातलं, की ज्याच्या जवळ गेल्यानंतर जी जी तुम्ही मागा यन यन चिंतयन्ते चार्थम तम तम प्राप्नोति निश्चितम. जे जे मागाल ते ते मिळेल. पापं तापंच हरती दैन्यंच गुरुदर्शने. गंगेमुळे पाप जातं, नीट आहे का? गंगेमुळे पाप जातं, चंद्रामुळे शीतलता येते म्हणजे सुख प्राप्ती होती. कल्पतरूमुळे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण एकट्या गुरुचं दर्शन केल्यानंतर हे तिन्हीची प्राप्ती होते. केवळ गुरुदर्शन हे तीन गोष्टी प्राप्त होतात. इतकं गुरुचं महात्म्य गुरुचरित्रामध्ये सांगितलं. आणि मग या सगळ्या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये अनेक प्रकारचे मंत्र, अनेक प्रकारचे तंत्र, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी स्तुती आहे. अनेक ठिकाणी काही मंत्रांच्या वेदांच्या संहिता त्या ठिकाणी सांगितल्या. पूज्यपाद दत्त अवतारिक पुरुष सत्पुरुष टेंबे स्वामीजी सांगतात की गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये. हे मी नाही सांगत, पुन्हा म्हणावे महाराज आता काही सांगतो. मी माझं वाक्य नाही. पूज्यपाद दत्तावतारिक सत्पुरुष टेंबे स्वामींचं मत आहे. मग काही साधकांनी टेंबे स्वामींना विचारलं, महाराजजी देवाचं चरित्र आहे का वाचू नये? तर ऐका, त्याच्यामध्ये वेदांचे मंत्र, अनेक स्तोत्र, अनेक स्तुती, अनेक मंत्र आल्यामुळं पुरुष आणि स्त्रीच्या शरीरामधला नाडी चक्रातला एक भेद आहे. एकूण नाडी चक्र किती आहे? किती नाडी आहेत? 72,000 नाड्या आहेत. कुणाला शंका असेल तर आपण मोजून बघू. नाही ना कुणाला शंका? संतांच्या पायी हा माझा विश्वास आहे. त्याच्यामधली एक नाडी स्त्रीमध्ये कमी असते. तुम्ही कधी एखाद्या चांगल्या तज्ञ डॉक्टरांना विचारा, नाडी चक्रवाल्यांना, ते सांगतील बरोबर. आणि मग काय होतं? मंत्राच्या साधनेने, तंत्राच्या साधनेने प्रगट झालेली ऊर्जा, चैतन्य ते अनेक महिलांना सहन होत नाही. आणि त्याने काय होतं? कंबर दुखणे, पाठ दुखणे, मान दुखणे, या सगळं दुखणं चालू होतं. आता प्रश्न असा आहे की देवाचं चरित्र मग स्त्रियांनी वाचावं का न वाचावं? मग त्याच्यामध्ये काही मार्ग काढले गेले. आता आम्ही तर मूळ ग्रंथाचंच पारायण करतो. मूळ ग्रंथ सायनदेवांनी जो लिहिला गुरुचरित्र, त्याचाच पारायण आम्ही करत असतो. पण मध्यंतरी नंतर काही लोक आम्हाला असं म्हणायला लागली, म्हणजे मला त्यातली सत्यता माहित नाही, की दिंडोरी प्रणित जर का आम्ही ग्रंथ वाचला तर त्याच्यात ते असं चालतं, स्त्रियांनी वाचला तर, असं काही लोकांचं मत आहे. मग त्याच्यामध्ये काहीतरी मी तो ग्रंथ अजून काही पाहिला नाही, पण असं काही लोकांच्या सांगण्यातून आलं की त्यातलं काहीतरी 36 अध्याय कमी केलेला आहे, मंत्रतंत्र त्यांनी काढलेले आहे. आता पुन्हा प्रश्न असा आहे की देवाच्या चरित्रातल्या अनेक गोष्टी, चरित्रातल्या काढण्याचा अधिकार तो आम्हाला आहे का? प्रश्न अनेक येतो, प्रचंड प्रश्न. मग पुन्हा प्रश्न येतो, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावं का नाही? माझं मत ते नक्की वाचावं. मग आता कसं वाचावं हा एक प्रश्न पण आहे. तर त्याच्यामध्ये पहिली तर गोष्ट, जे काही नियम आहे त्या नियमात कटिबद्ध राहावं, रतस्थ राहावं. त्यावेळेस तुम्हाला या सगळ्याचं पुण्य मिळत असतं आणि व्याधींपासून मुक्ती मिळते.
बऱ्याचदा जर त्याच्या मंत्रांमध्ये जर बारकाईने आपण गुरुचरित्र वाचायला आरंभ केला तर तुमच्या लक्षात येईल काही वेदोक्त मंत्र दिलेले आहेत आणि मंत्रांच्या खाली त्याची मराठी ओळीबद्ध माहिती दिलेली आहे. मंत्र जर तुम्हाला म्हणता आला नाही, काही वाचायला अडचण असेल तर तो सोडून देत चला, खाली मराठी अनुवाद केलेलाच आहे, त्याच्यामुळे अशी काही विशेष काळजी नाही. पण मंत्र जर चुकीचा म्हटला तर मात्र अरिष्ट आहे, त्याचे दोष आहे. आता शब्द आहे नंदी, नंदीवरचा एक अनुस्वार काढला काय होईल? नदी. शब्द आहे चिंता, एक अनुस्वार काढला काय होईल? चिता. एका टिंबाने माणसाला स्मशानात पोहोचवतोय. एक बिंदू विचार करा, पारायण करणारे आम्ही तुम्ही सगळे लोक किती तुम्हाला शांततेने वाचावं लागत असेल. पण आमची पारायणा मी बऱ्याचदा पाहिली, शेजारच्या माणसाचा किंवा शेजारच्या भगिनीचा कितवा अध्याय त्याच्यावर शेजारी माणसाचं स्पीड करतं वाचायचं. याने काही पारायण होत नाही. काळजी घेतली पाहिजे, कारण वेदोक्त मंत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. शुक्राचार्यांकडून एक फार मोठी चूक झाली. मी काल सांगितलं, काही 2 तास सेवेकरी त्यांना सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, कारण बऱ्याच कथा सांगितल्या तर काही लक्षात राहत नाही. मला चांगलं बोलले. गेली 5 वर्ष झालं, 6 वर्ष अनेक प्रवचन झाली 6 वर्षात. दरवेळेस दर गुरुवारी नवीन आहे, तरी मागच्या गुरुवारचं लक्षात राहत नाही. महाराज मागच्या गुरुवारचं सोडा, ह्याच गुरुवारचं उमरा पण ते गेलं तर लक्षात राहत नाही. म्हणून माझं काम काय, पॉवर बँक हे सगळे मोबाईल दर गुरुवारी रिचार्ज करायचं काम आमचं आहे. जेवढे जेवढे मोबाईल मठात येतील ते सगळे रिचार्ज करायचं काम माझं आहे. आणि जे मोबाईल मठात येत नाही त्यांचा रिचार्ज करायचं आपलं काही. कारण पॉइंट अक्कलकोट स्वामी महाराज आहे. कारण मला तुम्हाला सगळ्यांना रिचार्ज करणारा महापॉइंट कोण असेल तर जगाचे मालक आहे. असं झालं, शुक्राचार्य म्हणजे असुरांचे गुरु. संजीवनी मंत्राची प्राप्ती एक असं आहे बरं का, संजीवनी मंत्र एकतर मिळतच नाही आणि त्याच्या प्राप्तीसाठी खूप जप अनुष्ठान शुक्राचार्य महाराजांनी केलं आणि त्या मंत्राची प्राप्ती झाल्यानंतर पुढे परिणाम त्याचा असा झाला, देवांचं आणि असुरांचं युद्ध सुरू झालं की देवांनी सगळ्या असुरांना मारून टाकायचं. शुक्राचार्याने कमंडलातलं पाणी घ्यायचं, ते मंत्र म्हणायचा, मंत्र संजीवनी, आणि सगळ्या प्रेतांवर टाकायचा. पुन्हा मेलेली माणसं पुन्हा जिवंत व्हायची, पुन्हा आक्रमण, पुन्हा देवांच्या पाठीमागे लागले. महाराज देवांनी पुन्हा हे असुर मारायचे. शुक्राचार्याने पुन्हा तो मंत्र म्हणायचा, नुसता प्रेतावर टाकायचा, पुन्हा असुर प्रगट व्हायचे आणि देवांच्या पाठीमागे लागायचे. विचार करा, देव जिंकत्याल का? आता देव जिंकत्याल का? शक्यच नाही ना. ही मॅच म्हणजे आता अशी झाली, रन काढायच्या 8 आणि बॉल राहिला 1. कसं काय जिंकायचं? 6 मारला तरी नाही जमणार, आणि 6 मारून एखादा त्यात वाईट गेला आणि पुन्हा नो बॉल गेला तरी 7 होत्या, तरी 1 रन कमीच पडतोय. मॅच जिंकणार नाही देव आमचे. सगळ्या देवांनी महाराजा महादेवांकडे गेले, देवा त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. देवादेव महादेवांकडे पोहोचले. सगळ्या देवांचं आगमन येता पाहता झालं आणि ध्यानस्थ असणारे रुद्रदेव त्या ठिकाणी ध्यानातून मुक्त झाले आणि सगळ्या देवांना पाहून, सगळ्या देवांचा अतिथी सत्कार करून त्यांचा साष्टांग प्रणिपात भगवंत महादेवांनी स्वीकारला. काय झालं? देवा, नेहमीप्रमाणे असुरांचं देवांचं युद्ध होत आहे, आम्ही त्यांचा विजयही मिळवतोय,
परंतु शुक्राचार्यांकडे असणारा संजीवनी मंत्र पुन्हा त्या असुरांना जिवंत करतो आणि त्याच्यामुळे देवा किती वेळा मी त्यांच्यावर युद्ध करायचं, आता मात्र युद्ध आम्हाला होत नाही, काहीतरी त्या शुक्राचार्याचा व्यवस्था करा, बंदोबस्त करा. देव महादेव इतके कृतिष्ठ झाले आणि नंदीदेवाला सांगितलं जिथं असल तिथून शुक्राचार्याला घेऊन ये. नंदी येतो महाराज. नंदी महाराज जे भगवान देवादिदेव महादेवांचा आदेश मिळाला, शुक्राचार्य दहनाला बसल्यात, जी नंदी गेला तटकन तोंडात धरलं शुक्राचार्याला, घेऊन महादेवांकडे महादेवांच्या समोर टाकला. शुक्राचार्यांना काहीही बोलायच्या शुक्राचार्यांना उचललं आणि महादेवांनी पोटात गिळंकृत केलं. प्रॉब्लेम असं तुम्हाला मला वाटलं, देवांना बी तीच वाटलं. देवांनी केली दिवाळी, हॅपी बर्थडे टू यू, आता सुटलं संकट, आता काळजी नाही. देव गेले, इंद्र चंद्र सूर्य दरबार लागले, पुन्हा पृथ्वीची रचना सुरू झाली. काही वर्ष काही दिवस महाराजा शुक्राचार्याचा विसर पडला आणि देवादिदेव महादेवांच्या लघुशंकेतून शुक्राचार्य बाहेर पडला. ते बाहेर आले की पुन्हा त्यांनी तेच उद्योग चालू केले. पुन्हा युद्ध झालं की ओम त्र्यंबकम यजामहे, महासंजीवनी मंत्र म्हणायचा, पुन्हा असुर जिवंत करायचे हानादेवांना. अरे 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 देव म्हटले आता या अवघड झालं की पुन्हा आलाच कुठून बाबा, याला तर महादेवाने खाल्ला होता. महाराजा पुन्हा युद्ध सुरू झालं, पुन्हा देवांना पद काढावा लागला आणि आता मात्र काहीतरी युक्ती केली पाहिजे म्हणून सकल देवांचे सभा बसले. एकदा महादेवांनी आपल्याला या संकटातून वाचवलंय, आता पुन्हा त्यांच्याकडे जाणं योग्य नाही. मग नारदाने संकल्पना सांगितली, कारण ज्या ज्या वेळेस देव संकटात येतात, असुर संकटात येतात, त्या त्यावेळेस नारद काहीतरी युक्ती सांगत असतो. आणि नारद या शब्दाचा अर्थ असा आहे, ना रद्द. ज्याने एखादा कार्यक्रम आखला तो कार्यक्रम ना रद्द, त्याचं नाव नारद. असे नारद आजही या कलियुगामध्ये आहे, फक्त त्यांच्याकडे विना नाही तर असे नारद लय झाले महाराजा. त्यांनी काय एकदा कार्यक्रम ठरवला, ह्याचा कार्यक्रम करायचा, त्याचा कार्यक्रमच झालं. बाबा नारद भेटला, म्हणले इंद्रदेवाला सांगितलं चिंता करू नका. म्हणले देव ऋषी तुम्ही आला म्हणजे आता आमचं संकट गेलं. कारण गुरु दर्शनाने सगळं तुम्हाला सगळं तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार नाहीत. आणि नारद म्हणजे देवगुरु आहे, तुम्ही आता संकट टळणार आहे. काय करावं, तुम्ही युक्ती करा, कारण शुक्राचार्यांना युक्तीशिवाय कोणी पराजय करू शकत नाही. मग काय युक्ती सांगितली? इंद्राला सांगितलं तुझ्या चिरंजीवाला, तुझ्या मुलाला, तुझ्या कुलदीपकाला शुक्राचार्यांकडे विद्यार्जन करण्यासाठी पाठव आणि पराकोटीची सेवा करून ती मंत्र संजीवनी तू प्राप्त कर. त्यावेळेस तुमच्यावरचं देवावरचं सगळं संकट जाईल. युक्ती इंद्राला अत्यंत पटली. इंद्रदेव प्रचंड आनंदित झाला आणि आपल्या मुलाला बोलवलं. त्या मुलाचं नाव, इंद्राच्या मुलाचं नाव कच. इंद्राच्या मुलाचं नाव काय? लक्षात ठेवा, काही नावं लक्षात ठेवली पाहिजेत, काही नावं लक्षात ठेवली नाही पाहिजेत. कशा करता सांगते, मंत्राचं चाललंय आपलं. कथाला सांगितलं तू काय कर, शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये जा आणि प्रामाणिकपणे प्रचंड गुरुसेवा कर. इतकी गुरुसेवा कर की शुक्राचार्याने तुझ्यावर कृपा करून तो मंत्र, संजीवनी मंत्र तुला दिला पाहिजे. जी आणि आपल्या वडिलांना, बाबांना नमस्कार केला आणि देवावरचं संकट दूर करण्यासाठी कच त्या ठिकाणी निघाला. शुक्राचार्यांच्या आश्रमाजवळ आला. पहाटेची वेळ होती, मंगल स्नान झालं होतं, प्रातः संध्या झाली होती. सकाळची वैष्णव त्या ठिकाणी अग्नी होती, आरंभ केला होता आणि अत्यंत सुंदर बाळ गोंडस असं रूप धारण करून प्रचंड मदनाचं तेज घेऊन
इंद्राचे चिरंजीव कच त्या दारात उभा राहिला आणि शुक्राचार्याचं लक्ष आश्रमाच्या महाद्वाराकडे गेलं. इतका प्रचंड तेजस्वी, तपस्वी, अतिसुंदर असा बालक कोण आहे म्हणून साद घातली. आणि जसं शुक्राचार्यांनी कचाला निमंत्रित दिलं, आमंत्रण दिलं मठामध्ये येण्याचं, प्रवेशाचं, तर क्षणी शुक्राचार्यांना पाहता क्षणी कचाने साष्टांग प्रणिपात केला. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. कारण कोणाकडून तरी काहीतरी घ्यायचं असेल तर लई 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 गोड बोलावं लागतं. प्रचंड पैसे मागायचे असले कसं म्हणतो, ए 5,000 दे. उद्या देतो, फक्त 5,000 घेस तवर माणूस प्रचंड गोड बोलतो. मग काही असो, व्यवहार असो नाही तर काही असो, हा माणसाचा स्वभाव गुणधर्म आहे. आणि या स्वभाव गुणधर्माप्रमाणे कचाने साष्टांग प्रणिपात केला. इतकी शुक्राचार्याची स्तुती केली, इतकी सुमने गायली. म्हणे शुक्राचार्या, हे गुरुदेवा, तुझ्यासारखा दैदिप्यमान तपोनिधी या भूमंडलात कोणी नाहीये. ज्ञानसागराचा भगवंत आपण स्वतः आहात. मला तुमच्या चरणाशी शरण द्या. आणि हा संवाद होत असताना शुक्राचार्यांची कन्या द्वारामध्ये उभी होती, गुरुकुटियामध्ये उभी होती. त्या शुक्राचार्याच्या कन्येचं नाव देवयानी. मालिका नाही बरं का, तुमच्या डोक्यात मालिकाच असतात. आपल्या डोक्यातल्या जोपर्यंत मालिका निघत नाही तोपर्यंत तुमचा टीव्ही नीट चालणार नाही. आणि जर तुम्हाला मालिकाच घ्यायची असेल तर हातात भजनी मालिका घ्या, जीवन सुधरून जाईल. देवयानीने पाहिलं इतका सुंदर विद्यार्थी प्रथमच त्यांच्या आश्रमामध्ये आला. आमच्या भैरवकर सारखा, कृष्णानंद स्वामी सारखा. इतका गोड महाराज, इतका गोड, इतका गोड, इतका गोड की पाहिलं की त्याला अगदी त्या शुक्राचार्याची कन्या देवयानी भाळून गेली. आणि एका क्षणामध्ये तिच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचे तरंग त्या ठिकाणी तुषार सिंचन प्रकर्षित व्हायला लागले. पळत आली पोरगी, बाबा करा ऍडमिशन, बाबा करा ऍडमिशन. बाबा 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 ही कुठून आली अचानक? बाबा सावध राहा बर का, जे जे बाबा आहेत ते. पुरीने केला अट्टहास. मुलीचं मन राखलं. बाळा राहा इथं. आता त्याला काय माहिती आता उद्या काय होणार आहे, पुढे काय गोळ आहे, अजून लय मोठा गोळ आहे. दिला आश्रय. कचानी महाराजा सकाळी पहाटे उठावे, मंगल स्नान करावे आणि शुक्राचार्यांची सेवा, इतकी सेवा, गुरुसेवा करावी की मंगल स्नानाच्या तयारीपासून रात्री शेजापर्यंत सगळी व्यवस्था शुक्राचार्यांची महाराजा कचानी करावी. इतकी सेवा करता 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 महाराजा त्यांच्या इतका जवळ आला, इतका प्रेमाचा झाला आणि शुक्राचार्यांच्या हृदयाचा तो एक भाग झाला. एक संग कोणत्याही गुरु महाराजांचं अंतःकरण सगळ्या शिष्यांसाठी सारखंच असतं. ज्या ज्या गुरु महाराजांनी हृदयाच्या अंतःकरणात कपट भाव करून काही सेवे केल्या, काही शिष्यांना जवळ केलं, काही शिष्यांना बाजूला केलं, त्या त्या गुरूंना ते भोगव करून लागले. उदाहरण देऊ. अर्जुनाचे गुरु कोण? हा काय? जर मोठे बोला मग बरोबर आहे तर बरोबरच, मग चुकलं तर चुकलं. पण 5 नटींची नावं सांगा चला पटापट. आता काय काय सांगून काय नको. आपलं हित तर सकाळ होतोय. आपलं जे पाठ पाहिजे ते पाठ नाही, जे लक्षात ठेवायला पाहिजे ते लक्षात नाही. द्रोणाचार्यांनी महाराजा त्या 5 पांडवांना विद्यादान केलं, कौरवांना बी विद्यादान केलं, पण एका भिल्लाच्या पोराला विद्यादान करायला नकार दिला. बरोबर ना? त्या भिल्लाचं नाव एकलव्य. पण गुरुनिष्ठा महाराज आहे त्याचे इतके प्रकार.
की गुरूंचा पुतळा बांधून धनुर्विद्या करायला सुरुवात केली आणि इतकी महाराजा त्याची इतकी धनुर्विद्यात प्रावीण्य त्याचं की श्वानाच्या मुखामध्ये भात्यातले सगळेच्या सगळे बाण मारले, पण एकही बाण श्वानाच्या मुखातल्या कुठल्याही अवयवातला किंवा त्या त्वचेला स्पर्श झाला नाही. त्यांचं भुंकणं फक्त थांबवलं. एवढी विद्या अर्जुनाकडे बी नव्हती. एवढी विद्या अर्जुनाकडे बी नव्हती. पण द्रोणाचार्यांना वाटलं हा भिल्लाचा पोरगा मोठा होईल आणि माझी विद्यार्थी जी आहेत ती मागे राहतील. गुरुदक्षिणा म्हणून त्या एकलव्याचं अंगठा मागून घेतला. पुढे झालं काय? द्रोणाचार्याचं नाव राहिलं का? प्रमाणात राहिलंय का? नियमात राहिलंय का? आणि शुक्राचार्यांचं सुद्धा नेमकं तेच झालं की शुक्राचार्यांनी प्रत्येक वेळेला अरे बाल कच कुठे, आणि कचाने लगेच धावत पुढे यायचं. आणि या सगळ्यांमध्ये बर कुठं महाराजा कुठं काय, त्या गुरुकुलामध्ये सगळे शिकणारे कोण आहेत? असुर आहेत. पाठशाळा कोणाची? शुक्राचार्यांची. शुक्राचार्यांच्या पाठशाळेत कोण कोण आहेत? सगळे असुरच ना, राक्षसांचीच मुलं शिकायला. आपल्यासारखं नव्हतं महाराजा, फक्त शैव ब्राह्मण या फक्त असुर. मग काही शिष्य परिवारातले काही विद्यार्थ्यांचं एक टोलक जमा झालं आणि म्हटले कच गुरु महाराजांच्या फार जवळ चालला, यगदा त्याचा काटा काढलाच पाहिजे. समिध आणायला दुपारच्या मध्यान्ह समयीमध्ये भर जंगलाच्या दाट जंगल बस्तीमध्ये कच गेला आणि ही टोलक महाराजा त्याच्या पाठीमागे गेलं आणि कचाला पाहिलं आणि या असुराच्या सगळ्या मुलांनी त्याच्या प्रतिघात केला, हल्ला केला आणि कचाला जागीच मारून टाकला. त्याचा मृत्यू झाला. संध्याकाळ झाली, पाठाला सगळे विद्यार्थी आले, पाठ सुरू झाला. मेसेज नाही सकाळपासून व्हॉट्सअपला, देवयानीला नाही. रोज सकाळपासून बघत होती मोबाईल, अयो अजून काहीच नाही, कुठे गेलाय? रेंज नसेल बहुतेक. संध्याकाळ झाली, महाराजा अंधार पडायची वेळ झाली. बाहेर आल्या देवयानी, सगळीकडे बघितलं, सगळी मुलं विद्यार्थी पाठाला आहेत, पण कच काय दिसाना. बाबा बोल बाळा, कच दिसाना, कुठे पहा, तो आल्याशिवाय मी जेवणार नाही, अन्न त्याग करेल. काय करली प्रेमात इतकी महाराजा इडी होत्या. एक मोबाईलवर मेसेज, मी त्या दिवशी परवा दिवशी मागच्या आठवड्यात गोष्ट सांगतो, खरी सांगतो. मी देवीच्या दर्शनाला गाडी तो निघत होता आणि आपल्या जाताना एक ओढा लागतो काय, आणि त्या वढ्यात आहे ना, वढ्यात त्याचा बांध असतो ना कडा, ते सिमेंटचं चक्र असं पट्टा असतो बघा दोन्ही बाजूला वड्याच्या, आहे की नाही? आणि त्या वड्याच्या पट्ट्यावर, त्या सिमेंटच्या पट्ट्यावर एक पोरग असं मेसेज टाकत चाललं होतं, तिकडे जायचं इकडे यायचं, तिकडे जायचं इकडे यायचं, तिकडे जायचं इकडे यायचं. काय गमतीचा एकदम मेसेज पडला असं, एवढा आनंद झाला की सरळच गेलं तर एक वड्यातच पडलं. आणि मी नेमका तिथं पोहोचलो. आता पण पोरग पडले आपल्याच गावातले, उचला उचलायला गेलो तरी खाली पडले तरी त्याचं चालूच. मी म्हणतो तू तसाच मर, मी चालवत अन्न त्याग करील. कोण म्हणतंय? देवयानी अन्न त्याग करील. बाप म्हणला असं करू नको, काळजाचा तो नाही माझ्या, तू जेव. नाही कच आल्याशिवाय जेवणार नाही. अवघड झालं. लगेच शुक्राचार्याने तिसऱ्या डोळ्याला ध्यान लावलं, बघितलं तर जंगलामध्ये प्रचंड मोठ्या अशा वनवासातल्या क्षेत्रामध्ये निर्जन स्थळामध्ये त्याचा मृत्यू झालेला त्याचा देह पडला होता. शुक्राचार्याने लगेच काय अमृत संजीवनी मंत्र जपला, पाणी टाकलं, कच उठून उभा राहिला, आला घरी. मग मुलगी कचाकच जेवली, कचाकडे बघता बघता जेवली असं म्हणायचं होतं मला.
बाबाला आनंद झाला, लेक जेवली, फार आनंद झाला बाबा. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा आश्रमात अजय त्यांनी मारलं, त्यांनी बघितलं ना आला कुठून पुन्हा. मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे अति गुरुच्या जवळ चाललाय, आपण याचा चांगला बंदोबस्त केला पाहिजे. पुन्हा 2-3 महिने गेले, आठवडा गेला, पुन्हा 2-3 आठवड्याने तिथंच त्या ठिकाणी वनामध्ये संविधा तोडायला गेला. पुन्हा दुपारची मध्यान्ह वेळेच्या काळामध्ये ही सगळी असुराची पोरं पुन्हा गेली आणि आता म्हणले त्याला असा नाही मारायचा, त्याचे बारीक बारीक तुकडे करू आपण. इतके बारीक तुकडे करायचे, इतके बारीक तुकडे करायचे, देशोंतरी टाकायचे. सगळ्याच्या सगळ्या असुराने हल्ला केला आणि कचाला मारलं, कचाची हत्या केली. एवढी हत्या निर्घुण केली की त्याचे बारीक 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 तुकडे केले आणि एक हात दक्षिणेला, एक हात पश्चिमेला, एक पाय उत्तरेला, अशा हजारो अंतरावर त्या ठिकाणी शरीराचे अवयव फेकून दिले आणि संध्याकाळी टोळकं घरी आलं. पुन्हा पाठशाळेत हजेरी सुरू झाली. हजेरी सुरू झाली. कृष्णा यस सर, ओम धुळदेव यस सर, कच इंद्रदेव अब्सेंट सर. हजेरीच लागा ना त्याची. देवयानीला आवाज आला अब्सेंट. अपसेट झाली ती, एकदम अपसेट झाली ती मुलगी. धावत परत बाहेर आली. कच नाही कच नाही कच नाही. अगं हो बाई तू थांब जरा. सगळे पूर्ण पाठशाळेत आहेत, कच नाही आला. बाबा, आता बाबांचे मत खरंच की काही केलं तरी कच आला पाहिजे आणि जर नाही आला प्राण त्यागेल. शाबास. पाठ क्रमांक 2. दररोज मेसेज येतात आणि शेवटचा मेसेज आला आय हेट यू. पाठ क्रमांक 2, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, आत्महत्या करेल. अगं भया, देव यांनी बिघडली, मरीन म्हणली मी. आता बापाचं काहीच लेकरो गेल्यावर कसं काय व्हायचं. पुन्हा ध्यान लावलं, तिसरा टीव्ही चॅनल लावला, बघितलं सगळीकडे. कच एवढे कचाकच बारीक तुकडे करून टाकले होते सगळीकडे. महाराजा देशोंतरीत त्या ठिकाणी तुकडे पडल्यात. अमृत संजीवनी महाराजा पुन्हा ते तुकडे एकत्र केलं आणि कच जिवंत केला. पुन्हा ती संध्याकाळी आलं घरी. पुरीने बघितलं, हाय खुश. देवयानी खुश हो गई. देवयानी खुश झाली, मुलगी खुश, बाबा खुश. सकाळ उजाडलं, पुन्हा प्राणायाम सुरू झालं, पुन्हा आचमन सुरू झालं, पुन्हा पाठशाळा सुरू झाली, पुन्हा टोळकं आलं. पुन्हा आलं. ह्यो काय यांनी मंत्र घेतलाय काय ना माझ्या मुख्यमंत्र्याचा, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. मी किती वेळा येतोय हा बघतोच म्हणले, आता येईल. त्याला फडणवीसचा मंत्र मिळाला, कुणाला त्याचा. हे पुन्हा आलं. आता पुन्हा आल्याने आता मात्र ही सगळीच्या सगळी प्रचंड चिडली. आता म्हणली याच्यापेक्षा वाईट मारायचा, याच्यापेक्षा वाईट. काय बुद्धी असते बघा ना. पहिले नुसता खून केला, नंतर तुकडे केले, नंतर महाराजा पुन्हा त्याला कचाला मध्यान्ह समयाच्या पर्वकालामध्ये जंगलामध्ये पकडलं आणि त्याचे महाराजा इतके बारीक तुकडे करून, इतके बारीक तुकडे करून, इतके बारीक तुकडे करून त्याचा सरबतच केला. आणि शुक्राचार्य त्यांनी ठरवलं, गुरु महाराज संध्याकाळी जेवायला बसले की त्यांनाच खायला करायचं. बरं, गुरु महाराज बसले संध्याकाळी जेवायला, मग शुक्राचार्य ते सोमरस वगैरे अशा हातक सगळ्या गोष्टी तिथं होत्या. आणि त्या सोमरसामध्येच ते मिश्रण होतलं, कचाचं संपूर्ण देहाचं पाणी केलेलं. सोमरस कळतंय ना? कळतंय 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 सगळ्यांना. काय कायांना तर कळत नाही तरी कळतंय, काय कायांना कळत नाही तेव्हा कळते. आणि मग त्याच्यात ओतलं महाराजा आणि भोजनाला सुरुवात झाली आणि ते सगळं सोमरस जेवणाबरोबर ते सगळं घेतलं. राहिलेले छोटे छोटे पाठ चाकण्यात ठेवले होते ते आणले.
शुक्राचार्यांनी. जेवण झालं, ढेकर दिली, आता हातरून टाकायला हजेरी घेतली. कृष्णानंद स्वामी यस सर, भैरवकर सासवड यस सर, शाहू महाराज यस सर, कच इंद्रदेव absent 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 झाली देवयानी. पुन्हा पलट आली, बाबा कच बाबा कच. त्या म्हणते आता मला पडू दे, येत ते थोड्या वेळाने. नाही नाही, त्याला बघा कुठे. मी आता जर तो नाही आला आणि मला जर नाही दिसला, पोरगी महाराजा स्टेप क्रमांक 3 औषधाची बाटलीच घेऊन बाबा समोर पडतो. आत्ताच्या आत्ता आली पाहिजे, कच नाही तर औषध पी. एक सांगतो जाता जाता, सगळ्या माझ्या मुली हात जोडून विनंती करतो, देवयानीचा एकही गुणधर्म कुठल्याही मुलीने घेऊ नका. हा, बऱ्याचशा मुली बापाला ब्लॅकमेल करतात. कधी कधी बापाला कळून न देता नको ती उद्योग करून येतात. यांनी आपल्या वडिलांची मान मर्यादा संपली जाते. त्यामुळे कधीही असलं पाऊल कुठल्याही माझ्या मुलीने उचलून नये असं मला वाटतं. असं आपण पुन्हा कधी देऊ, कारण जाता जाता चांगलं सांगणं फार गरजेचं आहे. मुलगी आली देवयानी, बाबा आत्ताच्या आत्ता जर का कच नाही त्या ठिकाणी आला तर मी औषधाची बाटली एका मिनिटात पिऊन टाकेल. भुचान उघडलं, झोपायच्या टायमिंगला शंकर शुक्राचार्य घाप तुम्ही उठला का, थांब थांब थांब, गडबड करू नको. ध्यान लावलं, त्रिभुवनात भूलोकात सापडना, वैकुंठ लोकात सापडना, स्वर्गात सापडना, पाताळात सापडना. अरे गेला कुठं कच. सगळं चॅनल लावलं, आवडीची मालिकाच लागला. बाईगिरीचा पात्या लाटाय, मग काय करेल. कुठे सापडला महाराजांना. सत्य शेवटी प्रचंड ध्यान धारणा एकत्र करून ज्यावेळेस ध्यान लागलं त्यावेळेस पाहिलं की कच आपल्या पोटात आहे. पोरीला सांगितलं, देवयानी बाळा काचाचा नाद सोडून दे, बस झाला, तू येड्यागत काय करू नकोस. मी आता पावसात पेणार म्हणजे पेणार. स्टेप क्रमांक 4. तुम्ही आत्ताच्या आत्ता बोराडा आणा, तो माझा प्राण आहे. सांगितलं पुरीने शेवट शेवट, आणि शेवट शेवट सांगतात सगळ्या पुरी, तोवर काही करून घेत नाही. स्टेप क्रमांक 4, तो माझा प्राण आहे. केलं लग्न तर त्याच्यावरच करील, नाही तर प्राणाचा त्याग करील. औषधाची बाटली उघडली, तोंडाला लावली, ए पुरी थांब. बाबा चमत्कार. मंत्री बाळा, कचाला आणलं ना, आता जर मी त्याला जिवंत केलं तर मला मारावं लागल. त्यात काय नवली म्हटले, तुमच्याकडे अमृत संजीवनी मंत्र आहे, तो मला द्या. तुम्ही मेला की मी तुम्हाला जिवंत करेन. तुम्ही कचाला जिवंत करा, प्रश्न मिटला. नियम असा आहे, ऐका. मंत्र जर षटकर्णी पडला, म्हणजे 6 कानावर जर का मंत्राची गेली तर त्या मंत्रातली ताकद आणि मंत्रातली शक्ती संपते. म्हणजे अनुग्रह देताना जर तुमच्या कानामध्ये गुरु महाराजांनी जो काही मंत्र दिला आणि तुम्ही विनाकारण जर का दोघांना जरी सांगितलं, असं मोठ्याने सांगितलं, मला गुरु महाराजांनी अमका तमका मंत्र दिला, आणि दोघांनी जरी ऐकला तर त्या दोघांचे 4 कान आणि त्याचे 2 कान. 6 कानावर मंत्र केला की त्याची मर्यादा संपली. म्हणून मंत्र इतके सोपे नाही. मंत्राची ताकद प्रचंड आहे, मंत्राची संहिता प्रचंड आहे. म्हणून मंत्राला जपावंच लागतं. वेदोक्त मंत्राला अनेक प्रकारचे नियम आहेत. मी घालही सांगितलं, पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय तुम्ही आम्ही सहज म्हणतो, पण तो वेदोक्त मंत्र आहे. आणि वेदोक्त मंत्र जोपर्यंत जाणकाराकडून, मंत्र ज्ञानी माणसाकडून किंबहुना गुरु महाराजांकडून घेतला जात नाही तोपर्यंत कुठलाही वेदोक्त मंत्र म्हणू नये. बरीच लोक चालता बोलता गायत्री मंत्र म्हणतात. सगळ्या मंत्रांमधला मंत्रराज म्हणून जो आहे ना, तो गायत्री मंत्र आहे. माईक वर म्हणायला सुद्धा महाराजा परवानगी नाही. आणि आमची काही काही लोक
असे काही मंत्र म्हणतात कुठेही आणि कधीही आणि कोणत्याही वेळी. त्यांनी मंत्रांचा म्हणजे वेदांचा अपमान होतो आणि वेदांचा अपमान कधीही करू नये. महाराजा एकदा वेदाचा अपमान ब्रह्मदेवाने केला असत्य बोलून. देवादिदेव महादेवानी ब्रह्मदेवाला 5 मुख होती, एक मुख वेदांचा अपमान केल्यामुळे चटकन शिरा वेगळंच करून टाकलं. म्हणून आज ब्रह्मदेवाला मुख फक्त 4च आहे. म्हणून वेदांचं मंत्र म्हणताना फार मर्यादा आहे, अनेक त्याला संहिता आहे. त्यामुळे काही मंत्रांची माहिती असल्याशिवाय म्हणू नये. हा काही नियम लोकांनी पाळलाच पाहिजे. आणि मंत्राला मंत्र संजीवनीला सांगितलं होतं. वरदान असं होतं की षटकर्णी जर मंत्र पडला तर त्या मंत्राचे जे काही रहस्य आहे, त्यातलं चैतन्य आहे, त्यातलं तेज आहे ते संपत. लेखीचा हट्ट, बालहट्ट, श्रीहट्ट, राजहट्ट प्रचंड, याच्या पुढे कोणाचाच काही चालत नाही. विषाची बाटली तोंडाला लावलेल्या देवयाने इकडे पाहिलं आणि शुक्राचार्याचं काहीच मात्र आता थरथर कापायला लागलं. सरते शेवटी सांगितलं, मला असं काही करू नकोस. पण शास्त्र सांगतं मला मंत्र स्त्रियांना देऊ नये. ऐका, मंत्र स्त्रियांना देऊ नये. पण कोणते? वेदाचे, वेदोक्त. ओम द्राम दत्तात्रय नमः वेदोक्त मंत्र आहे, बीज मंत्र आहे ते. त्या द्राम मधून दत्तात्रयांची निर्मिती आहे. ते मंत्र कुठेही म्हणून चालत नाही. ते मंत्र म्हणत असताना आसन पाहिजे, तुमच्या अंधकरणात शुद्धीकरण पाहिजे, माळेचं शुद्धीकरण पाहिजे, जपाची माळ शुद्धीकरणातली पाहिजे आणि देवघरात बसूनच त्याचा मंत्र जप केला पाहिजे. तो कधीही कुठेही कसंही म्हणला चालणार नाही. याच बीज मंत्राचा जप तुम्ही बऱ्यापैकी औदुंबराला प्रदक्षिणा करताना म्हणू शकता, बसून म्हणू शकता, अनंत कोटीचं पुण्य आहे. पण तो ही मंत्राची जर संहिता तुम्ही घेतली असेल तर तुम्ही स्वतःहून नाही करू शकत. आपण या पर्वकालामधला जो मंत्र दिला, एरवी जर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र तुम्हाला उठता बसता कधीही कुठेही कोणत्याही ठिकाणी जर म्हणायचा असेल तर ते नाम आहे, मंत्र नाही. नामात आणि मंत्रात बरंच अंतर आहे. गोंधळ आणि गल्लत करू नका. ओम द्राम दत्तात्रय नमः बीज मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा काय आहे? नाम जप आहे. ओम द्राम ओम हा बीज मंत्र आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण आहे. आणि नामस्मरण कधीही कोणत्याही ठिकाणी कधीही चालतं, पण बीजमंत्र चालत नाही. बीजमंत्राला जपावंच लागेल. बीजमंत्राची संहिता आहे, त्याची माहिती आहे, त्याची काय अनुष्ठानाच्या काही पद्धती आहेत, त्या जाणून घेतल्याशिवाय म्हणू नका. अन्यथा त्याचे अनेक दुष्परिणाम होत असतात, अनेक दुष्परिणाम होत असतात. म्हणून मंत्रांच्या बाबतीमध्ये बरीचशा लोकांनी हलक्यात घेतलंय. वेदोक्त मंत्र इतके सोपे नाही आहेत ते. तुम्ही निश्चित म्हणा, माझं दुमत नाही. वेद सर्व हितार्थाय, वेद सगळ्यांच्या हिताचे. इथे आम्हाला कोणाला थांबवायचं नाही. यारे यारे लहान थोरा तुकोबराय म्हणतात, सगळ्यांसाठी. पण त्याची काही मात्रा आहे, त्या मात्रा घेतल्या पाहिजे. आणि शुक्राचार्य सांगतात की देवानेला अगं मला असं नाही चालत. हा वेदोक्त मंत्र आहे, मंत्र संजीवनी आहे. आणि हा मंत्र संजीवनी स्त्रियांना देता येणार नाही. बाबा मी माझ्या प्राणाचा त्याग करेन. मी शेवटचं तुम्हाला सांगते, मी प्राणाचा त्याग करेन. नाईलाज झाला आणि पोटात शुक्राचार्यांचा कच आहे. शुक्राचार्यांनी मंत्र सांगितला देवयानीला, स्वतःच्या मुलीला सांगितला कानामध्ये. 3 वेळा मंत्र सांगितला, ऐकला कुणी कुणी? पोटात असणाऱ्या कचाने. ज्यांनी सांगितला तो शुक्राचार्य, जिने ऐकला ज्याला मिळाला ते देवयानी. मंत्र संजीवन झाला आणि कचानी शुक्राचार्याचा दणकन पोट फाटलं, बाहेर आला. शुक्राचार्य मेला. शुक्राचार्य मेल्यानंतर महाराजा पुन्हा देवयानीने तो मंत्र म्हटला आणि 3 वेळा मंत्र म्हणता म्हणता कचानी तो पाठ केला. आणि शुक्राचार्याच्या अंगावर मंत्र संजीवनीचं जल शिंपलं गेलं आणि शुक्राचार्य जिवंत झाला. शुक्राचार्याचा लाडका शिष्य कच
शुक्राचार्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून दोन्ही हात जोडतो, सांगतो गुरु महाराज, प्रचंड सेवा तुमची करण्याचं अभाग्य मला मिळालं. तुम्ही अनंत ज्ञान मला दिलं. आता मात्र मला परवानगी द्या, कार्य साधलं. आलं का लक्षात? आता कार्य साधलं का चांगली? त्याने आता परतीचं रिटर्नचं तिकीट मागायला गेला. शुक्राचार्य काय म्हटले, ठीक आहे बाळा, सुखी राहा, आणि आशीर्वाद दिला. म्हणतात जायला परवानगी दिली. देव यांनी म्हणले, सायराट पिक्चर बघितलं का नाही तू? हा येडेस का काय तू? 3 वेळा मी तुला जिवंत केले. देव यांनी म्हटली, मी तुला 3 वेळा जिवंत केलंय, असा कसं जाशील? लग्न करावं लागेल तुला माझ्या संग. माझी तुझ्यावर प्रीत आहे. मी तुझ्यावर लग्न करून तुझ्यावर माझा संसार आणि माझं संपूर्ण पंचप्राण तुझ्या चरणावर समर्पित करणार आहे. कसा असं करू नको, जाऊ नकोस. कचाने दोन्ही हात जोडले. हे देवडी आणि माते, ऐकले का? ऐका किती गोड बोलतो कच. हे देवडी आणि माते, गुरूंची मुलगी म्हणजे आमच्यासाठी भगिनी आहे, आणि भगिनी आईचं रूप असतं. तू मातृत्वाने मला 3 वेळा जिवंत केलं, आणि गुरु कन्येबरोबर विवाह करणं शास्त्राला मान्य नाही, ते महापाप आहे. ह्या पापाचं मला भागीदार करू नको, मला जाऊ दे. पोरगी एवढं ऐकल काय? तुमचा अंदाज काय? 4Gची रेंज मध्ये पोरगी. देव याने म्हणले, कचा तुला शेवटची कचका होते, माघारी भी. नको नको माते, जाऊ दे मला आता. जर तू माझ्यावर लग्न केलं नाही तर मी तुला शाप देते. जे जे तू सगळं इथं शिकलाय ते विसरून जाशील. झाला ना गोड? ज्याच्यासाठी ते आलं होतं ते सगळं ज्ञान त्याचं विसरलं. मंत्र संजीवनी केला आणि सगळ्याच विद्या केल्या. कच मी चिडला. कच म्हटला, माझी काही चूक नसताना मी धर्माने वागलो, आणि खरंच कच धर्माने वागला. चंद्रासारखा अधर्माने नाही वागला. कच धर्माने वागला. माझी याच्यामध्ये काही चूक नसताना धर्माप्रमाणे वागून सुद्धा तू मला विनाकारण शाप दिला, आणि धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना मंत्र देऊ नये तरीही तुला तो प्राप्त झाला. मी तुला शाप देतो की तुला प्राप्त झालेल्या मंत्रातून काहीही प्राप्त होणार नाही. तो मंत्र पूर्णपणे निष्कृत होऊन जाईल. तुला नाही, मला नाही. अवघड झालं. शुक्राचार्याला नाही मिळाला मंत्र होता त्यांचा, त्यांना नाही मिळाला. इकडे देवयानीला पाहिजे होता, त्याला नाही, आणि ह्याला नाही, तुला नाही, मला नाही, कोणालाच नाही. महाराजा परिणाम असा की मंत्राची संहिता प्राप्त केल्यानंतर मंत्राला मात्रा आहे, आणि गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर केवळ गुरुदर्शनाने, केवळ गुरुदर्शनाने, याच्यामधलं नीट वाक्य आहे का? केवळ गुरुदर्शनाने कच या देवाचं शुक्राचार्यांच्या कृपेसह ज्ञानप्राप्ती झाली. अनेक सगळ्या गोष्टी मिळाल्या केवळ गुरु सेवेमुळे. म्हणून गुरुचरित्राच्या या परम कथा भागातला अध्याय क्रमांक 42 मधला हा जो अत्यंत सुंदर श्लोक आहे, गंगा तापम शशी पापम दैन्य कल्पतरो सखा पापम तापं चरती दैन्यंच गुरुदर्शना. गुरूंच्या केवळ दर्शनाने तुमच्या सगळे मनोरथ पूर्ण होतात. गंगेने पाप धुवून जातं, शशीने ताप कमी होतो, आणि कल्पतरूने तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. या तिन्ही गोष्टी केवळ एका गुरुदर्शनाने तुम्हाला मिळत असतात. तुम्ही विचार करा, या दत्त नवरात्रामध्ये तुम्हाला ही पर्वणी मिळाली, आणि या पर्वणीमध्ये तुम्हाला गुरु महाराजांची सेवा करायची. गुरु या भूलोकातला असा कल्पतरू आहे, तुम्ही त्यांना मागा न मागा. ऐका, गुरु या कलियुगातला असा काही कल्पतरू आहे की तुम्ही त्यांना काही मागा न मागा,
तुम्हाला तो उचित वेळी योग्य ती गोष्ट देत असतो, योग्य ती गोष्ट देत असतो. बऱ्याचदा असं होतं की या गुरु पुरवकाराच्या सेवेमध्ये सेवा करत असताना सहजासहजी कुठली गोष्ट मिळत नाही आणि गुरु महाराज तुमच्या अनंत अपेक्षा घेत असतात. मी नेहमी सांगत असतो, गुरु तत्व कळणे इतकं सोपं नाही. गुरु देह कळला पण गुरु तत्व कळत नाही. आणि गुरु तत्व कळायला पराकोटीची निष्कलंक निष्पाप हृदयात अंतःकरणामध्ये सेवा सद्गुरूंची करावी लागते. आणि एवढी सेवा करून सुद्धा महाराजा प्रचंड परीक्षा घेतल्या जातात. इतकी परीक्षा की त्या परीक्षेला उत्तीर्ण होणं फार कठीण असतं. पण जर तुम्ही त्या परीक्षेला उत्तीर्ण झाला तर गुरुच काय, गुरुच्या अगोदर देव सुद्धा तुमचे